तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. नवीनच ब्लॉग आहे सगळं आपलं. तर आज आहे माझा साऊथ इंडियातला 5वा दिवस आणि आज आम्ही निघालो येरकाडला. येरकाडला विषय असा आहे, आपल्याकडे महाबळेश्वर आहे तसं इथे येरकाड आहे. इथं एक हिल स्टेशन म्हणलं संबोधलं जातं. इथं काय म्हणतात हिल स्टेशन आहे ते. आणि ह्या चेहऱ्याला घेऊन मी निघालो आज हिल स्टेशनला, तिकडे येरकाडला. तर थंडगार हवेचं चिल्ड वातावरण बघण्यासाठी आम्ही निघालोय. आमचं मार्गक्रमण चालू केलं आम्ही. एक बलाढ्य असं डोंगर आहे, तिथं ढग बिघडून तडाक. तिथे आपल्या इकडे कसं महाबळेश्वर आहे तसं इथं येरकाड आहे. तर येरकाडला आपण जाण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलाय. तर चला जाऊया येरकाडला आणि आपण एक थंड असं गार वातावरण अनुभवूया. कारण इथं सगळा उकाडाच आहे, मरणाच उकाडा इकडे. त्यामुळे आपण गार वातावरण जरा अनुभवल्याशिवाय आपल्याला मजा येणार नाही. तर मार्गक्रमण आम्ही चालू केलंय तिकडच्या बाजूला, म्हणजे येरकाडच्या बाजूला चालू केलं. तर चला कसा कसा विषय होतो आपला जाऊन बघूया. तर अशा गल्ली बोळातून गाडी जर काढल्या तर तुम्हाला कोणीही मायकाला अडवू शकणार नाही, कारण इकडे पोलिस नसते, त्यामुळे अडवायचा विषय येत नाही. तर चला जाऊया. लय झालं, लय ज्ञान दिलं मी, लय ज्ञान हे द्यायला नको. आणि चादर मोड. तर तुम्ही 4 चाकी घेऊन जर आलाच इकडे तर तुम्हाला 4 चाकीचं पैसे द्यायला लागणार, तर तिकीट काढायला लागणार. आणि जर तुम्ही 2 व्हीलर वर आला तर तुम्हाला सनकत सणाना पिरी करत वर जायला भेटणार. आणि असा विषय आहे. तर 4 चाकी घेऊन येणाऱ्यांनो 100-150 रुपये घेऊन या आणि शक्यतो हेल्मेट घालूनच इकडे वर या. कधी कधी विना हेल्मेटचं अडवते तिथं, आणि हेल्मेट नसलं तर तुम्हाला वर जाऊ देत नाही, असा विषय होतो इथं. तर चला जाऊया, आपण चालू करूया आपलं एक सिनेमॅटिक दृश्य बघायला. कारण इथं विषय जरा गंभीर आहे, वातावरण कडक वातावरण आहे, इथं विषय हार्ड आहे. तर जाऊतो तुम्हाला पण वातावरण कसा कसा विषय आहे ह्या वातावरणाचा. एक तुमच्या बुबुळाचं पारणं फिरून जातं इथं आला की तुम्ही, असा विषय आहे इथला. कडक एकदम कडक येऊ. तर बाबांनो विषय असा झाला, इथे एक स्वस्त मजबूत टिकाव असा व्ह्यू पॉइंट आम्हाला भेटलाय. त्यामुळे आम्ही व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी इथं आमचं वाहन जरा थांबवलंय. आणि कसं वाटतं व्ह्यू बोगाडे तुला? कसा? एक नंबर. तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी असा विषय आहे. कडक एकदम कडक. कसला व्ह्यू दिसतोय माझा, असं डोंगर येऊन ढग थडाकतय आणि सगळीकडे झाडच झाड. विषय हार्ड हो. व्ह्यू म्हटलं पॉइंट म्हणजे आईला मला असं इथनं हालू वाटण झाले. आणि उकाडा अजिबात नाही, एकदम गार चिल्ड वातावरण. त्यामुळे जरा म्हटलं क्षणभर विश्रांती घेऊन इथं वातावरण बघून जावं. तर तुम्ही पण बघून घ्या कसा कसा विषय वातावरणात. लय कडक वातावरण आहे. बास बाई बास, एवढंच. जंगलाचं फिलिंगच येत नाही. जंगलात टाकलं तर मोगलीच होणार आहेत आपण. असलं जंगल आहे इथलं. विषय हार्ड आहे. काय कुठे निघालायस भांडगोला? तर चला जातो आता, वर जातो. व्ह्यू बघितला का? कसा वाटला व्ह्यू? आता जातो इथनं, आता मार्गक्रमण पुढं करतो. व्ह्यू बघितला, क्वालिटी वाटतो एकदम. 1-2-3 मिनिटं थांबलो इथं, बरं वाटलं एकदम, असं मन प्रसन्न होऊन गेलं. तर आमचं पुढचं मार्गक्रमण आता आम्ही चालू केलं लगेच 0 मिनिटात. झोई करत जायचं. आता डायरेक्ट वर जाऊन सिनेमॅटिक वातावरण बघायचं. वर जरा आपल्या महाबळेश्वर मार्केट वगैरे त्या टाइप मध्ये काहीतरी आहे, ते पण बघू आपण. तर चलो जाऊया वर, झोई करत. तर सध्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून पाक वरच्या एरियात पोहोचलो इथं. आणि असलं वातावरण आहे. मागे तुम्ही दिसत असेल पण फिलिंग ढगात जाळ.
झाडे बिडे आणि सगळीकडे हिरवळ आईच्या गावात असं एक मन प्रसन्न होऊन जाते असा विषय आहे इथं। आणि ढगात आलो ढगात आता धुकं यायला लागलं हळूहळू ढगाचं धुकं आणि खाली बघितलं तर सगळं ढग आहे ढग। इथलं वातावरण डोळ्याचं पारणं फेडणार आहे रे भाई काय विषय आहे। अनुभव घ्या वातावरणाचा अनुभव। कडकनाथ कोंबडीगत वातावरण कडक एकदम कडक चिल्ड गार आहा हा। तर दादांनो आणि त्यांच्या दादींनो आता आम्ही ढगात प्रवेश केलेला आहे। ढगामध्ये आम्ही गार गार वातावरणाचा अनुभव घेत आहे। जसा बंबात जाळ असतो तसा आम्ही ढगात जाळ करायला लागलो इथं। विषय हार्ड आहे आणि काय पाहिजे जीवनात हे बघा एक वातावरण। अरे झाडावर वेली बिली चढलेल्या काय लागा दृश्य इथलं नाद करते का विषय इथला कडक एकदम कडक वातावरण आहे। आणि असंच एवढं बघितलं डोळ्यात पारं भेटलं माझ्या काय येरकुड येरकुड काय विषय आहे म्हणत होतो तर येरकुड हा विषयच वेगळा आहे। वातावरण आहे वातावरण कडकनाथ कोंबडीचं वातावरण बस। तर हवामानातील किंचित बदलामुळे आम्ही वर पोहोचलो आणि त्या एक उत्साहात होतो एक अंगात आमच्या असं मध्ये थंड गारवा निर्माण झाला आणि असं आम्हाला इतकी खुशी झाली की बाबा आता गुवारी पोहोचलोय आता तडच करायचा। आणि पावसाने सगळा घोळ केला तुम्ही बघू शकता सगळीकडे पाऊस सदृश्य वातावरण। लोक झाडाच्या आडा बुंद्याच्या आडाला उभा राहून त्यांचे कार्यक्रम करायला लागले ते आणि याला थंड वाजायला लागल्या म्हणून आड बघल्याला थांबलाय। तर एवढा विषय गंभीर झाला इथं पावसानं आमचं त्राही केलं जीवन आमच्या गावात एवढा विषय। इथे एक स्वस्त मजबूत ठिकाण असं छत मारलं एका कार्यकर्त्यानं त्याची गाडी सोडून तो इथलं पळून गेलाय कुठं काय माहित नाही। पाऊस आला म्हणून गेला असेल पावसाला आणि दारा बघा पाण्याच्या 2 मिनिटं पाऊस पडायला लागलाय पण बुक्का उठून गेला। असं हिल स्टेशन वरती पाऊस येते ती पण लगेच जाते ती पण विषय जरा गंभीर झाला। आमचं मन जरा थोडस नाराज झालं कारण आम्ही आता म्हटलं जरा भोजन ग्रहण करायचं त्या पुढच्या हॉटेलवर तुम्हाला दिसेल बघा बघा ते धूर निघतो बघा हॉटेल मधनं त्या धूर निघणाऱ्या हॉटेल मधनं म्हटलं जरा अन्न ग्रहण करावं पण अण्णांनी आम्हाला साथ दिली नाही। अण्णा म्हटलं मी आता तुम्हाला ग्रहण करून देणार नाही मला थोड्या वेळानं भेट घ्या माझी। तर चालतंय पाऊस आता हळूहळू जरा बारीक व्हायला लागलाय। बारीक झाल्यानंतर जरा आसपास जातो कुठेतरी भोजन ग्रहण करतो आणि हिल स्टेशनवर 1-2-3 पॉइंट आहे ते बघून घेतो। तर आणि माझ्या मागे एक पॉइंट आहे तिथं तळ आहे आणि त्या तळ्यात बोटिंगचा पॉइंट आहे तो थोड्या वेळाने पाऊस उघडल्यावर जातो। एवढ्या पावसा पाण्यात पण फिरायला लागले ती बोंगाडी बोटीने। तर बघा एवढा पावसा पाण्यात पण लोक काय तडस करते ते असं बोटीतलं फिरण्याचा कार्यक्रम चालू आहे यांचा। तर तुम्ही बघू शकताय कसा विषय। तुला काय बोलायचं या मुद्द्यावर? मला काय नाही बोलायचं पावसा पाण्याचं माणसाने छताखाली किंवा सेफ जागेवर जाऊन राहावं हीच माझी अपेक्षा आहे। आजारी पडू नये आणि डॉक्टरला दवाखान्याला पैसे घालू नये ती एक चांगला आपल्या समाजाला संदेश दिला आर्यन भैयाने। तर या संदेशाचं अंमलबजावणी येरकुडवाली करतील असं मला वाटतंय। तर टाटा बाय बाय। तर सध्या पायाखाली पाणी व्हायला लागलंय आमच्या आणि पाऊस थोडासा असा ब्रेक घेतलाय पावसानं थोडासा त्यामुळे आता मी बांडगुळी पाणी उडू दिलं अंगावर माझ्या। ओके हा तर सध्या मी पाण्यातून लांब आलोय कारण ही बांडगुळी मागणी येणारी माझ्या अंगावर पाणी उडू शकते ती त्यामुळे सध्या मी माझ्या ह्याची कशाची सोय करणार आहे मी अन्नग्रहणाची सोय करणार आहे इथं। तर इथं काहीतरी खातो हॉटेल लिंगा का मलिंगा काहीतरी विषय आहे त्या हॉटेल पाशी पोहोचलोय सध्या इथं।
आणि खूपच असं थंड वातावरण होतं आणि त्यात पावसानं आणि जरा जोर देऊन जोरात वातावरण करून टाकलं आणि आता विषय हार्ड झालाय माझा. हा गार वाटते एकदम. अरे हे तर कुठं हॉटेल आहे? अरे आमचं आलं आलं तर आमचा कार्यकर्ता आला. कसा आहे सध्या यायला लागला तो एफजेड घेऊन. तर हिथं जेवायचं का हिथं का हिथं कुठंतरी जेऊया आपण काहीतरी कार्यक्रम करू कुठं. कुठे जेवायचं भोजन कुठं करायचं? इथं करायचं पुढं करायचं? हो रे जेवण इथं करायचं का पुढं करायचं? पुढं करायचं इकडं. हा कुठं? तर जेवण पलीकडे करायचं म्हणते आमचं हे कार्यकर्ता. हेल्मेट त्यानं अडकवलेलं आहे गाडीला आणि चला आता भोजनाची व्यवस्था आपली आता इथं करूया. चालत चालत आलो आता गाडी बसलो तेव्हा म्हटला जरा पुढे जेऊया. हा 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 पाऊस आला पण आणि गेला पण लगेच गेला ते एक बरं झालं. जरा बरं वाटलं आणि बंडवान कसला ड्रेस घातला पाणी पडलं की त्याहून वगळू येते ते त्याच. अरे इडली सांबार खायचं काय इथं? हा हा तर डोसा आणि बरोटा असं काहीतरी तो म्हणला हे खायचा इथं आईच्या गावात. तिथं पडलं काय आईच्या गावात? म्हणजे त्या कार्यकर्त्याने हेल्मेट दिलं ही चुकी केली कारण हेल्मेट येणं गटरीत पाडलं. कुठं खायचं आहे? इथं खायचं का तिथं खायचं? कुठं खायचं? अरे इथंच आहे की. तर काय खायचं आपण? तर सध्या आम्ही आमचं मार्गक्रमण केलंय या गर्दीत आणि या गर्दीत आम्ही खाणार आहे सध्या डोसा आणि बरोटा का चरोटा काहीतरी विषय आहे त्याचा. हा हाय म्हणजे हे काय बोलला ते इथं खायला मिळेल असं सांगितलं तिने. जागा तर आहे का? हा हाय हाय तर बाबांनो आता परिश्रम आणि खडतर प्रवास करून शेवटी आम्हाला एक स्वस्त मजबूत टिकाव असं बरोटा खायला हॉटेल गावलंय आणि इथं आम्ही 2-2 बरोटो वरबाडणार आणि पुढं थोडंसं काहीतरी पॉईंट आहे ते पॉईंट बघायला जाणार आहे इथनं. तर चालतंय सिनेमॅटिक पद्धतीने थोडंसं काहीतरी खायला आम्हाला द्या असं म्हणतोय. तर दादाराव लागले ते पसरं व्हायला. तर सध्या केळीची पानं आम्हाला हातरून दिली 2 आणि ह्या केळीच्या पानावर आम्ही आता कुस्कारून कार्यक्रम चालू करणार. काय खायचं मग कसं खायचं? वाटी देत नाही तिथे आपल्याला खायला हा मग इथं आम्हाला काहीतरी येणार. ओनली बिर्याणी परोटा तर बिर्याणी तर ह्यो काय म्हटला तो म्हटला परोटा जिरोटो काय नाही ती इडली सांबार राईस नाहीतर मग बिर्याणी अंडा बिर्याणी काय तर XYZ ती तुम्हाला मिळेल. आम्ही म्हटलं आम्ही सोमवार आहे आज महादेवाचं भक्त आहे मी म्हटलं ना आम्ही जरा शाकाहारी भात आणि त्याच्यावर येळवणीची आमटी द्या म्हणलं खायला. म्हणजे येळवणीची आमटी आणि जिरा राईस खायचा आहे असा विषय झाला. तर थोड्या वेळात येईल खायला आपण खाऊ आणि खाली जाऊन बरोटा खाऊ आणि जाऊ परत ना इथं खाल्ल्यावर कशाला आणि काय खाली जाऊन खातो. बरं याला बरोटा खायचा म्हणलं बरोटा खाऊनच जायचं आपण इथं सुट्टी द्यायची नाही. तर चालतंय आता इथं आल्यानंतर मेनू काय काय ते सिनेमॅटिक पद्धतीने धावतो आणि खातो ना आमचं कार्यक्रम 2-4 ठिकाणी इथं जातो. तुम्हाला भिन्न भिन्न प्रकारचं इथलं हिल स्टेशनवरलं काय काय पॉईंट आहे ते धावतो. मग पुढचा विषय पुढे बघू आपण. तर पावसात भिजलं तर लय वाईट हाल होतं इथं एकदम गार वातावरण आणि त्यात पावसात भिजलं विषयच गंभीर होऊन जातोय. तर हा येईल आता थोड्या वेळात येईल अन्नग्रहणाचा कार्यक्रम चालू करूया. तर सध्या इथं भात आणलाय आणि ह्यो भात आम्ही खाणार आहे शाकाहारी भात आणि त्यानं कांदा बी वाढलाय आणि त्यात काय दही मिक्स केलंय का कांद्यात? काय दही कांदा खायचं काय याच्यावर? आणि आमच्या समोरचं तात्या खायला लागली ती व्हेज बिर्याणी नाही बिर्याणीच. तर सध्या ताटावर आपल्या इथं आलेला आहे व्हेज भात जो खाऊन बघूया कसा कसा विषय. याचा स्वाद सांगतो तुम्हाला. येरकुड तुम्ही काही इकडे कधी येणार नाही. हा येतो आमटी पण वाटतं ह्याच्या बरोबर. अरे व्हेज ग्रेव्ही ना व्हेज ओके. ही कशावर टाकणार आता? हा ही साईडला ठेवणार
तर इथं दुरोण वाटी असला काही विषय नाही, डायरेक्ट सगळं तुम्हाला असं ह्याच्यात येणार ताटातच. ओके बस ह्याच्यातच येणार आणि ह्यातच तुम्ही वरबाडायचं. असा ही जरा खाली 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 येतंय, त्याच्या अगोदर तुम्ही असं भात टाकायचं तेव्हा आणि खाऊन टाकायचं. तर खाऊन सांगतो कसा कसा विषय आहे याचा. विषय जरा गंभीरच असणार आहे. थोडासा भात खातो, यांच्या भाषेत म्हणाय गेला तर थोडासा भात खातो आणि मग आपला कार्यक्रम पुढचा चालू करतो. भाषा खरंच वेगळी आहे जरा, काय म्हणायचं आहे. तर खातो, स्वाद एकदम कडकनाथ कोंबडी कथा आहे, एकदम कडक, चांगलं वाटतंय खायला, चांगला आहे खायला, भारी वाटते, एक नंबर. साऊथ इंडियात आला तर व्हेज बिर्याणी, बिना व्हेज बिर्याणी म्हणजे मांस नुसती बिर्याणी, बिना व्हेज बिर्याणी असल्या काय नसत्या. तर आता एवढं बघून संपवतो आणि कान 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 खाऊन हिल स्टेशनवरलं पॉईंट बघायला जाणार आता. तर खातो कान कान कान. तर बाबांनो, अशा पद्धतीनं मी इथं एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पाडलाय आणि आता मी निघालोय हात धुयाला. आणि यांच्या इकडे विषय जरा केळीच्या पानाचा असा असतोय, तिखट होतं लय, सांबारला तिखट होतं यांचं बाबा, असं विचार. हात धुयाला कुठे जायचं? हा, तर हात धुयाचा इथं इच्छा आहे, हात धुतो. आणि याला दिवाळी सण वार काय नाही असलं, रोज चिकन मटणावर आहे ती, रोज पालती पडते चिकन मटणावर, इथं सुट्टी देत नाही ती, गच्च खाते ती. आम्ही आपले व्हेज बिर्याणी खाल्ली, व्हेज पुलाव म्हटलं तर वावगं ठरणार ना, असं खाल्लं आणि खाऊन पिऊन आता नीट गोल निघालोय आम्ही आमच्या गाडीकडे. गाडीवर बसायचं. अरे बिना बिल देतो निघालेलो सध्या. तर आर्यन भैया बिल द्यायला लागले, तोपर्यंत मी इथला सिनेमॅटिक वातावरणाचा एक व्ह्यू दावतो तुम्हाला, कसा कसा विषय इथला. एकदम असं मनमोहक करणारं वातावरण इथलं, एकदम कडक. ह्याच्या आईच्या गावात काय पेटवलंय भांडवळानं, तर सगळी लागले खोकाय माझ्या मागे करत. आणि इथलं वातावरण बघून माझ्या डोळ्यात पारणं भेटलंय, कडक कडक ना कोंबडीगत वातावरण एकदम. का की जरा सांभाळून जावा, कारण धडकू नका, धडाकला तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. तुम्हाला कुठला प्रॉब्लेम, आम्हाला प्रॉब्लेम होईल. तर खरंच भारी वातावरण इथलं आणि बघितल्यानंतर माझ्या डोळ्याचे पारणं भेटलंय. तर सध्या आमची इच्छा होती वर पठार बघायला जायची, पण पठारावर एवढा पाऊस पडायला लागलाय, आम्ही निम्म्यातून गाडी आमची मागितली आणि इथे एक दुसरा पॉइंट बघायला आलोय, त्याचं नाव आहे का काय. कुठंतरी ही भांडगुई आडवी होती ती आणि आपल्या जीवानीशी मुकून जाते ती. तर असली थिअर करायची असली तर वर येत जाऊ नका, भांडगु आणू का का आईच्या गावात सिंगम नाचला. तर चालतंय, इथं जरा ह्याच्या बागा बघायला आलोय आम्ही, कशाच्या, मोसंबीच्या बागा. इथं हिल स्टेशन आहे आणि मोसंबीच्या बागा एकदम कडक, एवढे लिंबू मोसंबी येते तिथं का. आत्ताही तयार व्हायला लागली, हा जायला मी म्हणतोय. तर मोसंबीच्या बागा तिथं आणि आता तयार व्हायला लागल्या. तर तुम्हाला दावतो कसा कसा विषय मोसंबीच्या बागांचा. आम्ही तो बाय बघा शेजा पाजारीचा बघा, ही मोसंबी लागली याला बारक 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 आणि इथंच मोसंबी येते बघा, कडकनाथ मोसंबी येते, कडकनाथ देशी मोसंबी, हा करंट आहे. तर सध्या आम्ही तिथं मोसंबीच्या झाडाच्या बागा बघून इकडे जरा ढग कसं कसं डोंगराला तटतंय आणि डोंगराचा व्ह्यू पॉइंट म्हणून ते काय तेव्हा बघायला थांबलोय. आणि केतकाड्यात झाड व्ह्यू गावली तिथं भरगतच, सुट्टी नाही इथं. आणि आर्यन भाईचं 2-4 फोटो बी इथं काढायचं म्हटलं, तेव्हा म्हटलं इथं जरा थांबून बघूया, ह्यो पण व्ह्यू पॉइंट चांगला इथनं, एकदम कडकनाथ कोंबडीगत वातावरण दिसतंय. सगळं पुढे डोंगर आणि डोंगराला येऊन ढग तटतंय, कान 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 कसलं विषय हार्डा होय आर्यन, डोळ्याचं पारणच फेडतंय एकदम कडक. तर इथला सिनेमॅटिक व्ह्यू दावतो तुम्हाला आणि आर्यन भाईचं 10-12 फोटो मारतून जातो इथनं आता. तर
अशा पद्धतीनं कितीतर दिवसात आपलं सांगलीकरचं म्हणजे महाराष्ट्रातलं कार्यकर्ता मराठी बोलणार भेटले तिथं दोघं जण लय दिवसात ना येऊ इथंच असतो या त्या जगात. अरे काय उडका लागलाय सोनं येऊ इथंच असतोय आणि येऊ फिरा आलाय ह्याच्याकडे जसं मी आलोय का नाही तसं तो पण फिरा आलाय. भावा कसं वाटलं ते इथं? नंबर फिलिंग महाबळेश्वर मिनी महाबळेश्वर वाटतं या 100% विषय हार्ड. नाद करती काय लागतंय महाबळेश्वर बघायला मिनी मिनी महाबळेश्वर म्हणजे यांचंच महाबळेश्वर मानायचं इकडे विषय आहे का नाद करती? कडक. तुला काय बोलायचं 4 शब्द? मला काय नाही फक्त फिलिंग ढगात आपण सध्या कुठे ढगात 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 गावासमोर ढग दिसते ती होय तर ढगात तटून जाते आपल्याला. नात करते काय यावंच लागतंय. हॉटेल भाग्यश्री बागेश्री नाही तमिळनाडू नाही पण आपल्या भागची माणसं भेटल्यावर जरा वेगळाच आनंद निर्माण झालाय. मराठी भाषा बोलते सबको बोलते नाही वेगळाच आनंद बरं का आपल्या भागातली माणसं भेटले की. भाषा बिषा कशी आहे नाद करते का नाही दिसायचं नाही परत कुठे मागाशी ते जेवत होतो सगळी तोंडावर बघते ती यांच्या गावात सिंगम नाचला यांच्या म्हटलं काय बघायचं म्हटलं असला काय शाहरुख खान बघितलं नाही का कुठे म्हटलं शाहरुख खान रितेश देशमुख असते का बघितलं नाही का गावा. तर चालायचं एवढं भावनो तुम्हाला मिळून एक भेटून एक मनाचा आनंद. आल्यापासून पहिल्यांदा मराठी माणूस बोलला अरे भावा नाही तर काय नाही दिसल त्याला शिवच आहे माझ्या नाही तर दिसल त्याला याड मॅड कॅड ह्याच्या आईच्या गावात. नाद करते काय विषय काय ना महाराष्ट्रात फेमस झालं नाद करते का नाही लागतंय यालाच लागतंय. कुठं बी आपण महाराष्ट्रात या महाराष्ट्रात द्या खरंच एक वातावरण लय खेळमेचं वातावरण आमचं इथे निर्माण झालंय सध्या आणि खरंच खूप भारी वाटलं भावान तुम्हाला भेटून. पावसात भिजून कसा आनंद भेटला पावसात यूज तर काय नाही पण वर आल्यावर कशी होय. दाखवून द्या की तुम्ही येस्तवर असं तुम्ही तापलेला असताय असं कसं लहवाच तापतोय आणि वर आलं की पाऊस पडला की तुम्ही थंड पडताय कोळशागत गपगार. विषयच नाही नाही सध्या आम्ही ढगातच आहे सध्या आपण सर्गात सर्गात. मिनी स्वर्ग कशाला माहिती त्याला दाखवा नाही खरंच येऊ स्वर्ग आहे बरं का भारी. इमानदारी काय म्हणावं मिनी महाबळेश्वर म्हणलं तर तमिळनाडूचं यारकट येरकोड काय यारकट काय तर आहे आहे का कोड आहे काय माहित नाही पण हाय. लोक मत तर नाद करते का विषय. आणि एक विषय तर माहिती काय आहे इथं कॉफी तयार होतं कॉफीची झाड आहे तिथं मगाशी मी ढापणार होतो पण हाताला झालं नाही ज्याच्याकडे आले तर आपलं गुंतावून जावायचं म्हटलं पण हातातच आलं नाही. तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला फोटो पाठवायला लागलाय तिथनं. कसं आहे आम्ही बघितलं की जरा वाहू ती जरा वेगळं वळण येते त्याला आम्ही बघितलं की भाऊ सुट्टी देणार ना आता तेवढंच करणार आहे. तर सध्या भावानो खरंच भारी वाटलं वातावरण. आता बघूया आणि जरा आता क्षणभर विश्रांती घेतो यांच्यासोबत गप्पा मारतो आणि मग दुसरं पॉईंट बघायला जातो. तर सध्या 20 रुपये आम्ही घालवून इथं पार्किंगचं तिकीट काढून आत पार्किंग केलं पण आत आल्यानंतर तुम्हाला कळतंय की इथं लुटालुटीचा कार्यक्रम चालू आहे यांचा. सगळीकडे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला कुठं सोडत नाही. इथं या ब्रिजवरनं पलीकडे जरी जायचं असलं तुम्हाला तर 20 रुपये भरायचं मग पलीकडे जायचं. आणि पलीकडे काय आपण गंधर्व पार्कला गेल्यानंतर कसं एक वातावरण आहे तसंच वातावरण आहे इथं काय नाही वेगळं असं. आणि बोटिंग बिटिंग आहे इकडे इथं बोटा फिरते त्या मग तुम्हाला धावला असेल पाऊस आलता तेव्हा त्या बोटा धावल्या पावसात बी बांडगुळी हिंडत होती. तर तसा विषय इथला. तर आम्ही सगळं बघून घेतलं इथं असं टकाटक पैकीच वातावरण आहे गार वातावरण आहे. आम्ही काही 10 रुपये घालवणार नाही कारण पैसा नाही आमच्याकडे पैसा खर्च करणार नाही आम्ही लय जायच्या गावात ह्याच्या. चला तर चला माग जाऊ. तर चला झालंय सगळं बघितलं बोटिंग बिटिंग. आता आम्ही नीटकोल निघालोय आमच्या गाडीकडे कारण आम्ही बोटिंग बघायसाठी 20 रुपये घालवलं का तर आत येऊन आम्हाला बघायला भेटल. तर इथं आल्यानंतर आता आणि 20 रुपये मागायला लागले ती. आता एवढा पैसा काय करणार ती मला कळून झालं. आम्ही अंबानीच्या आवलात नाही आम्ही गरीब माणसं आहे. हा गरीब जागा विकत घेतला असतं तिथं रिसॉर्ट बांधलं असतं मी तरी मोठं फिलिंग टाकात फिलिंग रोज इथं अरे मी रिसॉर्ट बांधून वरच्या बाजूला राहिला असतो खाली भाड्याने दिला असतो. बिझनेस माइंड हो बिझनेस माइंड याला म्हणाय बिझनेस माइंडेड. नाद करते काय आर्यन नाराज आहेस? 100% नाराज आहे भाऊ. भाव आमचा नाराज आहे कारण त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला त्याला तिच्या आयटम धोका दिला म्हणते ना. तो आल्यापासून ब्लॉग मध्येच आहे तेव्हा कशाला नाराज होते ब्लॉग मध्ये घेतला नाही म्हणून. अरे तो चंदनच झाड ती दचक्या बाद कसलं शिवा नको ब्लॉग मराठी माणसं. अरे या काय भोंग्या मिरची आहे काय क्या बोलते इसे मिर्ची भोंगी मिरची भजी मिर्ची भजी मिरची
हमारे यहाँ से भोंगी मिर्ची बोलते, भोंगी मिर्ची, भोंगी मिर्ची, हाँ हमारे भाषा में. तर अरे भोंगी मिरची आहे. तर बघितलं भजीची मिरची आहे, ती भजी जायची त्या मिरचीतनं घेऊन. तर ट्रॅफिक जरा लागलंय, ट्रॅफिक मधनं जरा मार्गक्रमण काढतो. वाट आपली जरा खडतर आहे, प्रवास खूप खडतर आहे आपला. तर जरा खडतर प्रवास करत. अरे काय हा लय जण बघते तर भोंगी मिरची, भोंगी भोंगी मिरची. ए गाड्या इथं जा. तर गाड्या पुढाच्या गाडी घेतो, बिनकामाच्या गाड्या लावल्या असं वाटतं आता, पण काय पर्याय नाही. गाडी घेतो आणि गाडी घेऊन आता बाहेर निघतो. एवढं आलोय तर काय जायचं काय पुढे बघायला का नाही? जाय माहिती आपल्याकडे पैसे नाही सध्या. नॉट इंटरेस्टेड, नॉट इंटरेस्टेड. इंटरेस्ट नाही आता आपल्या सध्या. आता आम्ही निघतो घराकडे. तर सध्या परिस्थितीनं गाळा खाल्लाय आमच्या, लय मोठा गाळा खाल्लाय. बेरिंगच बदलायला लागणार आज आता. आता मी नीट गोल घरला निघाली. 1-2-3 पॉईंट आहेत तिथं, फक्त पैसे देऊन पॉईंट बघायला लागणार. जर तुम्हाला फक्त गारव्याचा आनंद घ्यायचा असला, रस्त्याने फिरायला आणि घरला जायचं, बाकी काय करा नाही. तर चला आता गाड्या वळवतो आणि माझं जातो रिटर्न. सॉरी, एक्सक्यूज मी. चला चला चल की, चल चल इथं तुम्ही घे. चला तर अशा पद्धतीने झालं का बिग. तर चला अशा पद्धतीने आम्ही आमचं मार्गक्रमण आमच्या घराकडे केलंय चालू. मार्गस्थान काय असेल ती. तर ही पण महाराष्ट्रातली कार्यकर्ते भेटली 2-4. बरं वाटलं बघून, बुबुआचं पारणं भेटलं. तर सध्या आम्ही इथं कॉफीच्या बिया बघायला आलोय. जंगली कॉफी आहे काही. तर काकासने विचारूया कॉफीचा आहे का कशाचा आहे. ये भी लेफ्ट मार. ये क्या है, ये कॉफी है क्या? कॉफी कॉफी हाँ, कॉफी बीन्स. हाँ रॉ. ఇది అరటి కాఫీ हाँ అరటి కాఫీ ये जंगली. ఇది రోబస్టా ఇది हाँ காய போடுறது அரைக்கிறதில்ல அது அரைப்பாங்க म्हणजे काय म्हणते? அது இவ்வளவு நல்லா இருக்காது அந்த காபி தான் நல்லா उसकी இருக்கும் पाउडर करते हैं और उसकी पाउडर नहीं करती. ये बियर रहती है और उसकी पाउडर होती அந்த है. காபி நல்லா இருக்கும் இது ரோபஸ்டா காய போட்டுருவோம் हाँ ये ऐसा ही जंगली जंगली है. अच्छा नहीं है, अच्छा नहीं. கீழே கொண்டு போய் காய போட்டு அதெல்லாம் மிஷின் அரைச்சிடுவாங்க नॉर्मल हिंदी आती कि नहीं आती? हिंदी आती है नहीं आती? இந்தியா हाँ हिंदी. हाँ ஜார்க்கண்டா ना ना महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र. பைக்ல வந்தியா हाँ बाइक बाइक. இங்கிருந்தா हाँ हाँ. कैसे उधर है? டெல்லியில இருந்து हाँ थोड़ा थोड़ा फेंकना पड़ता है. டெல்லியில இருந்து हाँ जरा जरा थापा वाढायला लागते आम्हाला. होय बाइक 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 से. ये कॉफी कॉफी இதான் அவர் காபி தான் हाँ, वो अपन पीते ना चाय भी उसका है ना वो. त्यांना मी विचार हे जी कॉफी होत्या काय म्हणजे ही बिया तोडल्या वाळवल्या होणार काय पेस्ट. आपल्याला एवढी ते मिळत नाही. बोल आर्यन, त्यांना विचार त्या कॉफीच्या बिया तोडल्या ना त्याची वाळवल्या बिया होणार का? இன்னும் ஒரு மாசம் ஆகும் आणि ये अजून 1 महिन्यानं. आणि ये இதான் 4 இன்னும் ஒரு 3 மாசம் ஆகும் 3 मास अजून 3 महिने होते. अजून 3 महिने. காபி தூளை வாங்கிக்கலாம் कापी तुला तर पिवळी पडते काय विचारतात? पिवळी पडल्यावर तोडायची काय? ஜார்க்கண்டா இல்ல இல்ல மகாராஷ்டிரா. மகாராஜா அங்கிருந்த பைக்ல வந்துட்டாங்க இல்ல இல்ல இங்க நாங்க சேலம் தான். हा बाईक आम्ही बाईक आलोय म्हणून सांग. आम्ही तिकडे आलोय फिरत फिरत तिकडे. नाही तर इमान आले म्हणून सांगशील आम्ही एवढं मोठं नाही. नाही मी म्हणत नाही विमानाला चालायचं. एवढा विषय नाही. मी बेंगलोर मध्ये येतो बरं विमानानं झालं या. तर चला कॉफी जरा नाही ढापा येत नाही ना ती. हिरव्या पिवळे वळते रे तेव्हा ती काढते. पिवळी कॉफी आहे तू पडलेली आहे पण ती की मग पिवळी कॉफी. जंगलात आहे ती पण. ओके ओके. तर काका थँक्यू 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 थँक्यू. तर चला अशा पद्धतीने कॉफी ढापाढापीचा विषय आम्ही इथं कॅन्सल केलाय कारण कॉफी जरा हिरवीच आहे आणि ही कॉफी आहे ती तुम्ही पिऊ शकताय आणि ही कॉफी आहे ती तुम्ही गंड्याला विकू शकताय. पिकलेली कॉफी अशी असते बघा. इच्छा गावात जरा रिस्क घेतो पण तुम्हाला धावलीच पाहिजे. बघा ही कॉफीच्या बिया द्या त्या जरा पिकले द्या. या पिकल्यानं वळवायच्या आणि याची आतनं असं निघतं काय तर आईचं गावात ह्याच्या. तर अशा बिया द्या ह्या वळवायच्या. जास्त पिकलेलं नाही. जास्त पिकलं नाही अजून. नाही ना का पिकलंच नाहीये. हा तर ही पिकलं का नाही ही पिकलं की याला वाळवती ती आणि ह्याची कॉफी पेस्ट बनवायची झालं कॉफी. पण ही जंगली कॉफी आहे आणि इकडे मळायची कॉफीचं मळ सगळं
आता काय आलं जायच्या गावात सगळं फिरून झालं ना की कॉफीचं बळ भेट येतं. अरे विषय हार्डा येतं नाद करते का असा विषय आहे. केकार घेऊन निघाला पोरगी केकार लाख दिलं की जाण टीव्हीएस केकार. तर चला आम्ही जरा रस्ता क्रॉसिंग करतो. आता रस्ता क्रॉसिंग करण्याचा कार्यक्रम पार पाडतो कारण पर्याय नाही हो, रस्ता क्रॉस केलाच पाहिजे. गाडी त्या बघायला लावली द्या आणि इकडं कॉपी येतो बघा. पण ह्या पिकल्या नाही 3 महिन्यानंतर पिकते त्या. जर तुम्हाला यात असलं तुम्ही एअरकोटला आला तर कॉपी ढापून जावा. 1-2 किलो वरबाडून जायचं ना. एअरकट आहे का एअरकट आहे हा एअरकट एअरकाड 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 तुम्ही कुठं एअरकूड काढचाल एअरकाड ए लाईव्ह लोकेशन सांग भाऊ तुझं एअरकाड एअरकाड मध्ये द्याला एअर कार्ड सेलम मध्ये एअरकाड एअरकाड. हुडकी द्या चाल इकडे कुठं जिंदगीचा कोण व्हायचं. तर मगाशी त्या काकाने सांगितलेलं कॉफीची इथं झाडं अजून 3 महिने पिकतील. पण इथं कॉफीच्या बिया आता पिकले द्या आणि एक खिसा भरून मी ढापलं इथनं. तर ढापाढापीचा कार्यक्रम घेतला मी. फते केलाय नोरा फतेगत आपला विषय हार्ड करून टाकलाय. आणि कॉफी अशी पिकत्या अशी लालगी झाली की मग ढापायची इथनं. तर आपण इथला कार्यक्रम सगळा केलेला आहे ढापाढापीचा. कॉफी एक खिसा भरून ढापल्या तरी मी आणि खिसा भरून कॉफी ढापून आता आम्ही निघालोय आमच्या घराला. तरी पण असं त्याची पावडर काय लय होणार नाही. एक 2-3 कप नाही 3-4 कप तर कॉफी आरामात होईल त्याची. एवढी ढापल्या इथं निम्म्याची ढापल्या. आता नीट गोल निघाले घरला कॉफी बी ढापून इथनं आणि तो कॉफी मिळत्या तेवढा विषय काय आला आता. तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला